शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आणि आपण बघतो की जे कमी दाबाचं क्षेत्र हे झारखंड, मध्य प्रदेश, बिहारकडे सरकत होतं, ते कमजोर झालेलं आहे किंवा ते संपुष्टात आलेलं आहे. परंतु त्याचा अंश हा मध्य प्रदेशच्या पूर्व भागात या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र त्याने निर्माण केलं. त्याचबरोबर महाराष्ट्रासहित तेलंगणा वगैरे भागात देखील सध्या पावसाळी क्षेत्र वाढलेलं आहे. एक आच्छादन महाराष्ट्रावर आहे आणि त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात देखील आणि कोकण किनारपट्टीला देखील स्थानिक पावसाचं वातावरण वाढलं आहे. हा महाराष्ट्राचा नकाशा किंवा आकडेवारी ही 17 तारखेची म्हणजे कालची आहे. काल काय परिस्थिती होती आणि ती आपण आजच्या दिवसाबरोबर तुलना करणार आहोत. या ठिकाणी कोकणात 1% घट होती, 3% घट मध्य महाराष्ट्रामध्ये, 41% मराठवाड्यामध्ये, 34% विदर्भामध्ये आणि 14% घट ही महाराष्ट्रामध्ये एकूण सरासरीमध्ये होती. तर मग आज काय झालंय तेही बघणार आहोत. आणि त्यापूर्वी आपण बघतो या ठिकाणी जळगाव जिल्हा आपल्याला सरासरीच्या जवळपास होता. त्यामध्ये काहीतरी बदल आपल्याला बघायला मिळू शकतो. तर आज काय झाले, तर ज्या ठिकाणी आपण 1 तारखेला म्हणजे 1% घट होती त्या ठिकाणी घट 2% झाली कोकणामध्ये, 3% घट मध्य महाराष्ट्रातील कायम आहे. मात्र 41% मराठवाड्याची घट ही आता 39%वर म्हणजे 2%ने कमी झाली आहे. जी 34% विदर्भामध्ये घट होती ती 28%वर आलेली आहे. म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी 6%चा फरक पडलेला आहे. 6%ने ती कमी झाली आहे. मात्र याची सरासरी जर आपण महाराष्ट्राची काढली तर काल 14% होती, आज ती 15% झालेली आहे, म्हणजे 1%ने वाढलेली आहे. आणि मग याचं मुख्य कारण काय की जर सरासरीवरची कमी झाली आहे तरी ठीक या ठिकाणी 15 कसं काय झालं, तर त्याचं मुख्य कारण आहे की मध्य महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी कुठली संख्या मागे पुढे झालेली नाही आहे. त्याचबरोबर मी असं म्हणालो होतो की जो जळगाव जिल्हा आहे तो अचानकपणे आपल्याला आज 20% मायनसमध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे परिस्थिती बदललेली आहे एका जिल्ह्यामध्ये. आपल्याला संपूर्ण विदर्भ सध्या मोठी घट दिसते, मराठवाड्यात मोठी घट दिसते, अजूनही सिंधुदुर्गमध्ये मोठी घट आहे. त्यामुळे एकूणच आपल्याला परिस्थिती अजून फारशी अनुकूल झालेली नाही. याच्यात आणखी काही सुधारणा होऊ शकते का ते आपण बघणार आहोत. कारण आज देखील कोकणासहित मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. ढगांचं आच्छादन आहे आणि वातावरण चांगलं आहे. भारतामध्ये जी एकूण घट होती ती कालही 24% होती आणि आज देखील 24% आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाढ झालेली नाही. म्हणजे 76% अजूनही देशातील सरासरी कायम आहे. सध्या आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की पावसाचं वातावरण जे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तयार झालंय त्यामध्ये हा जो भाग आहे म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूरचा या ठिकाणी पावसाळी परिस्थिती काही सोलापूरच्याही भागात आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार सध्या परभणीमध्ये एक पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर संभाजीनगरमध्ये देखील आज पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. सोलापूरमध्ये पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला दिसते चिपळूणपासून सातारा, कोल्हापूर या भागात पावसाचं वातावरण आहे. कोकण किनारपट्टीला मुंबईसहित पावसाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरच्याही काही भागात पावसाळी वातावरण दाखवण्यात येते. त्यानंतर दुसरं पावसाळी वातावरण हे अगदी नागपूर, भंडारा, गोंदियापासून गडचिरोली अगदी या भागामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की काही ठिकाणी पॅचेसमध्ये महाराष्ट्रामध्ये
आज देखील छान पावसाळी वातावरण आहे. आपण बघतो की साधारण 25 तारखेपर्यंत 18 ते 25 असं जर वातावरण बघितलं तर आपल्याला उत्तर भारतामध्ये थोडं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि कोकणात पावसाचं वातावरण या आठवड्यात असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण पुढच्या आठवड्याचा मुद्दाम अंदाज जर बघितला तर मध्य महाराष्ट्र, अगदी पूर्व भारतामध्ये, मध्य भारतामध्ये आणि थोडं कोकण किनारपट्टीला पावसाळी वातावरण राहील, परंतु महाराष्ट्रामध्ये अजून वातावरण बनलेलं नाही, ते वातावरण बनेल. जेफेस मॉडेलचा अंदाज बदलला आहे. उद्या विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये आणि कोकणात 20 तारखेलाही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकण असं थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. बाकी महाराष्ट्रात पावसाची शक्यता GFS मॉडेलने या 3 दिवसात फारशी व्यक्त केली नाही. आपण जर उद्याचा अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला चांगल्या पद्धतीचा पाऊस आणि घाटमाथ्यावरही पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खास करून पूर्व विदर्भ या ठिकाणी पावसाच्या घटना घडणार आहेत. पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत यामध्ये भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. बाकी पश्चिम विदर्भात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील. तरी देखील उद्या जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धाच्या काही भागामध्ये, त्यानंतर बीडसहित सोलापूरपर्यंतच्या काही भागामध्ये, म्हणजे याच्यात धाराशिव, लातूरचा आणि पुणे पूर्वचा काही भाग असू शकतो. आता 20 तारखेला जर आपण बघितलं तरी मध्य महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचे किंवा मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये स्थानिक वातावरणाच्या ठिकठिकाणी भाग बदलत पावसाच्या घटना घडणार आहे. त्याचबरोबर कोकणात आणि पूर्व विदर्भामध्ये जो जुलैचा पॅटर्न असतो या ठिकाणी पाऊस चालू राहणार आहे. आजचा अंदाज आपण केवळ 21 तारखेपर्यंतच बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला एक सुधारणा अशी दिसते की अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग, जालना, वाशिम, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि पुणे पूर्व भागामध्ये, अहिल्यानगरच्या काही भागात पावसाची शक्यता वाढते आहे. कोकणात जोरदार पाऊस होण्याची देखील शक्यता आहे आणि घाटमाथ्यावर, मग ते नाशिक असेल, अहिल्यानगर पश्चिम असेल, पुणे असेल, सातारा आणि कोल्हापूर याच्या घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे एकूणच हे पुढील 3 दिवस जोरदार अशा प्रकारचं स्थानिक वातावरणाचं प्रभाव राहील. पिकांना जीवदान मिळालेलं आहे. ज्या ठिकाणी पेरण्या बाकी होत्या अशाही काही ठिकाणी पेरण्या होतील एवढा पाऊस झालेला आहे. परंतु आता जो पाऊस होणार आहे, म्हणजे 3 दिवस जर त्या भागात रिपीटेड पाऊस झाला तर मात्र त्या ठिकाणची पाण्याची देखील गरज कमी व्हायला सुरुवात होईल. ओलावा वाढेल, पाणी वाहतं होईल अशी देखील शक्यता आहे. सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि हे वातावरण मराठवाड्यावर आहे, पश्चिम महाराष्ट्रावर आहे, मध्य महाराष्ट्रावर देखील आहे, कोकणात देखील आहे आणि विदर्भापर्यंत ते पोहोचलेलं आहे. त्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्राचा जर अपवाद सोडला तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात रात्री देखील पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थोडा पाऊस आज काही भागात रात्रपाळी करण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला देखील काही रात्रपाळीमध्ये पाऊस होऊ शकतो. उद्या देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण घाटमाथा या भागात पावसाची शक्यता कायम आहे आणि दुपारनंतर मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड
बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर पूर्व आणि पुणे पूर्व भागात हा पाऊस असण्याची शक्यता आहे. विदर्भातही, पूर्व विदर्भात खास करून किंवा पश्चिम विदर्भातही समाधानकारक पावसाची उद्या शक्यता आहे. त्यामुळे पावसाचं वातावरण उद्या देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात राहील. रात्री उशिरापर्यंत विदर्भात त्याची हजेरी असण्याची शक्यता आहे. 20 तारखेला देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण आहे. कोकणमध्ये आहे, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील आहे. आणि जसं उशिरा हे थोडं विदर्भावर आणि मराठवाड्यावर अधिक प्रभाव टाकण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे 19-20 तारखेला स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रात कायम आहे आणि 21 तारखेला देखील हा प्रभाव तेवढाच तीव्रतेने राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात देखील हा प्रभाव बराच काळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक वातावरणाचा मराठवाड्याला खूप फायदा होणार आहे. गेले 15 तारखेपासून म्हणजे 15, 16, 17, 18 काही भागात मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अगदी उन्हाळाही मोडलेला नव्हता त्या ठिकाणी आपल्याला पाऊस होताना बघायला मिळाला. आणि हा पाऊस 19, 20 आणि 21 तारखेला देखील कायम राहणार आहे. त्याच्यामुळे पुढील 3 दिवसात देखील बऱ्याच भागात म्हणजे दुष्काळी भागात खास करून पाऊस होणार आहे. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील होईल. त्यामुळे हा केवळ स्थानिक वातावरण जरी असलं तरी काही भागाला ते मोठे पाऊस होऊ शकतात, ओढे नाले सुद्धा वाहू शकतात, हे मात्र लक्षात ठेवा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.